युवा व समर्थ ग्रामोद्धाराचा ज्ञानमार्ग भानुदासराव चव्हाण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लोहारा या संदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दौलतराव घोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या महाविद्यालयाची घोडदौड चालू आहे। हे महाविद्यालय ग्रामीण भागात ज्या ठिकाणी लोहारा येथे वसलेले आहे ते नवीन तालुक्याचे ठिकाण असलं तरीसुद्धा या भागातील पुरेसा जलसिंचन नसणं, पर्जन्याची अडचण असणं आणि उद्योगाची वानवा असणं यामुळे विकासाभिमुख असलेले युवा युवतींना खऱ्या अर्थानं ज्ञानाचा मार्ग सापडणं अपेक्षित होतं आणि म्हणूनच या महाविद्यालयाची रचना मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ यांनी केली। मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यमान आणि ज्ञानी असलेल्या या सर्व कार्यकारी मंडळानं लोहारा परिसरातील आणि खास करून लातूर उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवरील सर्व छोट्या मोठ्या गावामधून मुलांना आणि मुलींना योग्य शिक्षण मिळेल आणि त्यांना ज्ञान मग कृषी असेल, व्यापार असेल किंवा नोकरीमध्ये असेल ते मिळालं पाहिजे यासाठी ते प्रयत्न करीत आहेत। त्यातलाच भाग जर आपण विचार केला तर अगदी कालपर्वापर्यंत सुद्धा वेगवेगळ्या मान्यवरांना आपल्या महाविद्यालयात बोलावणं, त्यांचा सन्मान करणं आणि त्यांच्यामार्फत आपल्या विद्यार्थ्याचं उद्बोधन करणं हे काम डॉक्टर घोलकर आणि त्यांचे सर्व सहकारी करतात, हे अत्यंत उल्लेखनीय आहे। म्हणजेच ज्यावेळेला आपण भानुदासराव चव्हाण कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा विचार करू त्यावेळेला तिथल्या सर्व विभागाचा काम अत्यंत उत्तम चालतं आहे हे आपण पाहतो आहोत। जसे साधारणपणे 4.5 एकर जागेमध्ये हे महाविद्यालय उभारलं गेले, त्या इमारतीची रचना अगदी महानगरातल्या इमारतीपेक्षा सुद्धा उत्तम आहे। त्याच पद्धतीने यामध्ये सर्व असणारे जे डिपार्टमेंट्स आहेत ते सुद्धा अत्यंत चांगले आणि प्रज्ञाशील प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली चालतात आणि इथल्या विद्यार्थ्यांना योग्य आणि प्रभावी असं शिक्षण देण्याचं काम वेगवेगळ्या विषय शाखांमधून होत असतं। खास करून जर विचार केला तर कला, वाणिज्य, विज्ञान या 3 प्रमुख शाखा या ठिकाणी उत्तम रीतीने काम करत आहेत। ज्या पद्धतीने आपण विचार केला की या ठिकाणी सर्व ते उत्तम देण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच पद्धतीनं नवनवीन अशा पद्धतीने विद्याशाखेतील ज्ञान इथल्या विद्यार्थ्यांना कसं देता येईल याबद्दल सुद्धा प्रयत्न केला जातो। दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमी देवतळाच्या माध्यमातून सुद्धा ग्रामीण भागातल्या या युवा युवतींना महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, खास करून सैन्य आणि संरक्षण दलामध्ये संधी मिळावी यासाठी सुद्धा महाविद्यालय अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करीत आहे। म्हणजे या ठिकाणातून तयार होणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना उच्चतम असं मार्गदर्शन दिले जात आहे। म्हणजे एक चांगली इमारत, एक चांगला स्टाफ, एक चांगलं ऑफिस, त्यासोबतच उत्तम स्टाफ रूम यांनी हे युक्त असलेलं महाविद्यालय, प्रिन्सिपल आणि त्यांची ऑफिससुद्धा अत्यंत दर्जेदार आहे। ऑडिटोरियममध्ये खूप असणारी सर्व मुलं या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात। स्पोर्ट ॲक्टिव्हिटीमध्ये राहून त्यांना स्वतःचं नाव या ठिकाणी कमावता येऊ शकतं। याबरोबरच संबंधित विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या संधी देण्यासाठी महाविद्यालय सातत्यानं सज्ज असतं। येणाऱ्या सर्व जाहिरातीवर इथं काम केलं जातं। शिवाय केमिस्ट्री लॅब, ज्यामधून फिजिक्स लॅब, इलेक्ट्रॉनिक्स लॅब यामधूनही विद्यार्थ्यांना शिकवलं जातं। जनरल लॅबोरेटरीमध्ये सुद्धा मुलांना वेगवेगळे प्रयोग करता येतात। बॉटनी लॅब आणि त्याबरोबरच कॉम्प्युटर लॅब हेही मुलांना सातत्यानं उपलब्ध असते। म्हणजे मुलं आपल्या ज्ञानामध्ये भर घालू शकतात। रीडिंग रूममध्ये वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्र, दैनिकं आणि साप्ताहिकं ठेवण्यात आलेली असून लायब्ररीसुद्धा अत्यंत भक्कम आणि मोठी आहे। देश-विदेशातील अनेक पुस्तकं या ठिकाणी बघायला मिळतात। क्लासरूम इथले अत्यंत चांगले आहेत। डिजिटल पद्धतीनं मार्गदर्शन केलं जातं आणि विद्यार्थ्याला गुणवत्तेला भरपूर इथं वाव आहे, जेणेकरून विद्यार्थी शिकून एक्सपर्ट होतात। त्यासोबतच को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजसुद्धा इथं जोरात चालतात। म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर धाडसाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलींचं कौतुक या ठिकाणी केलं जातं आणि त्यांच्या विशिष्ट अशा उत्तम गुणाला या ठिकाणी प्रेरणा दिली जाते। महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सुद्धा सहजगतीनं वावरता येईल आणि वेगवेगळ्या प्राध्यापकाकडे जाऊन आपल्या विषयाचं मार्गदर्शन घेता येईल अशा पद्धतीनं महाविद्यालयीन वेळेत आणि इतर वेळेतसुद्धा सर्व प्राध्यापक इथं उपलब्ध असतात आणि ते त्या विषयाचे तज्ज्ञ असल्यामुळं निश्चितपणे विद्यार्थ्यांना त्यांचा मोठा फायदा होत असतो। या सगळ्या गोष्टीबरोबरच ज्या वेळेला कोणी या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये येईल त्यावेळेला लक्षात येतं की घराची कळा अंगण सांगतं, त्या पद्धतीनं इथला ज्ञानमार्ग इतका खुला आहे की कुणीही इथे येऊ शकतं आणि उच्चतम शिक्षणाबरोबरच
त्या शिक्षणातली पारंगत होण्याची संधी या ठिकाणी मिळू शकते. म्हणजेच तुम्ही शारीरिक शिक्षण घ्या, बौद्धिक शिक्षण घ्या. भानुदासराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय लोहारा, तालुका लोहारा हे निश्चितपणे उस्मानाबाद किंवा धाराशिव जिल्ह्यातील एक उत्तम ठिकाण आहे. आता धाराशिव जिल्ह्यातलं ज्ञानमार्ग असलेलं ठिकाण म्हणून सुद्धा या महाविद्यालयाला खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये ओळख प्राप्त झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सातत्याने इथं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. रांगोळी असेल, चित्रकला असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, वादविवाद स्पर्धा असेल, या सगळ्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांना इथे संधी दिली जाते. म्हणजेच उत्तम अध्यापनाबरोबरच मुलांनी अध्ययन करताना त्यांना येणाऱ्या सर्व समस्या वेळी सोडवल्या जाऊन प्रज्ञावंत विद्यार्थी कसे निर्माण होतील आणि राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कसं पुढं जाता येईल हे भानुदासरावजी चव्हाण यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होताना आपणाला दिसतं. म्हणून हे महाविद्यालय ग्रामीण भागातील विकासाचा खऱ्या अर्थानं ज्ञानमार्ग आहे. युवा आणि समर्थ ग्रामोद्धाराचा ज्ञानमार्ग म्हणून सुद्धा भानुदासराव चव्हाण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लोहारा यास आता ख्याती प्राप्त झालेली आहे. या परिसरात जर विचार केला महाविद्यालयाच्या तर उत्तम खेळासाठीची व्यवस्था आहे. त्याबरोबरच एक चांगली कॅन्टीन तिथं आहे. मुलांना वेळी आवश्यकता पडल्यानंतर उत्तम पदार्थ खायला दिले जातात, अर्थात ते योग्य मूल्यावर मिळतात. त्यासोबतच वाहन व्यवस्था चांगली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी औषधी वनस्पतीचं उद्यान तयार करण्यात आलेलं आहे. म्हणजेच याबरोबरच कचऱ्याचं विल्हेवाट कशी लावावी आणि उत्तम खत कसं दिलं जावं या संदर्भात सुद्धा अत्यंत चांगलं मार्गदर्शन करणारं हे महाविद्यालय निश्चितपणे मराठवाड्याचा नाही तर महाराष्ट्राचा सार्थ अभिमान ठरावा अशा पद्धतीनं भानुदासराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लोहारा हे आता कार्यरत आहे. म्हणजेच इथल्या स्थानिक लोकल कमिटीला असेल किंवा नियामक मंडळाला असेल निश्चितपणे धन्यवाद दिले पाहिजेत. ग्रामोद्धाराचा जो ज्ञानमार्ग आहे तो खुला ठेवून सर्वसामान्य मुलांना, युवकांना, युवतींना या ठिकाणी प्रेरणा दिली जाते आणि उत्तम असं अध्यापन दिलं जातं.